बाप रे बाप, या वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती एकदम जबरदस्त झाल्या. आणि काय काय झालं ना, चला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगतो. तर माणूस सकाळी आपल्याकडे इथं पाणी सुटलेलं, तर पहिले तर आपण हे सगळ्या घागऱ्या बाहेर आणून ठेवल्या धुण्यासाठी. आपण इकडे पाणी भरत होतो आणि इकडे आपले आचार्य जयंतीचं जेवण बनवत होते. तर त्यांनी तिथं जेवण बनवतो तोपर्यंत आपण इकडे सगळं घागरा भरून घेतला आणि असं इथं घरात ठेवून पण टाकलो आपण. आणि पाणी भरून झाल्यानंतर ना आपला भाऊ इथं कट्टा स्वच्छ करत होता आणि ते पण ह्या प्रेशर कडनं. तोपर्यंत आपण इथं आंघोळ करून घेतलं आणि कपडे घालून चहा करायला घेतलो. आपलं कुठलंही दुकान नाही आहे, त्यामुळे आपण घरी चहा करतो आणि सगळीकडे फिरून निघतो. आणि आपलं चहा भरून झाल्यानंतर ना या किटलीत भरून घेतलो. आणि आपली आचारी सकाळपासून इथं जेवण बनवत होते, तर त्यांना आपण चहा देऊन घेतलो. त्यानंतर ऋषीला गाडी घ्यायला सांगितलो आणि गाडीवरती सगळ्यांना चहा द्यायला निघालो. आणि दुपारच्या टायमाला इथं जेवणाची पंगत बसली आणि बंडाबाईच्या नजरेखाली सगळी पोट भरून जेवण करत होती. मग मी पण त्यांच्यासोबत बसलो आणि जयंतीचा जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण झाल्यानंतर आपण इथं पुन्हा चहा करायला घेतलो आणि जेवण बनवणाऱ्या सगळ्या मावशांना चहा देऊन घेतलो आणि आपल्या आचार्यांना पण चहा देऊन घेतलो. आणि बाकी सगळीकडे संध्याकाळपर्यंत आपण चहा देऊन घेतलो. आणि संध्याकाळी करेक्ट 7 वाजता आपल्या रॅलीत जायला निघालो. त्यानंतर आपल्या भैयापासून इथं जरा कापूस घेतलं आणि कान पॅक करून घेतलो आणि माझ्या भावासोबत रॅलीचा व्हिडिओ करायला सुरू केला. आणि इथं आपल्या बंडाबाई आणि गल्लीतल्या नेते मंडळींसोबत पण भेटलो. आणि भाऊ इथं पोरांपेक्षा जास्त पोरी जास्त दंगा करत होती, पण जो डान्स कार्यक्रम केलाय ना तो एकदम बघण्यासारखा होता. आणि इथं आपल्या शिवाजी पेठेत पोहोचल्यानंतर ना आपले बंटी भाई आणि टिल्या भाई दोघं पण भेटले आणि आपण त्यांच्यासोबत इथं नाचायला सुरू केलं. आणि आपल्याला इथं आपले फॉलोअर्स पण भेटले. आणि भाऊ इथं जे आपल्या टिल्या भाई आणि अण्णानं जे डान्स केलाय नुसतं बघा तुम्ही, काय सांगत नाही मी. एवढा खतरनाक डान्स तुम्ही कधी बघितला का, कमेंट मध्ये नक्की. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा.